नमस्कार. आपल्या राज्याचे कायदे नेमके कुठे बनतात किंवा आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय घेतात तरी कोण? चला, आज आपण राज्य सरकारच्या याच पॉवर हाऊसमध्ये म्हणजे विधानसभेत डोकावून बघूया. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण राज्याच्या शासन यंत्रणेची रचना समजून घेऊ. मग विधिमंडळाचे प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर विधानसभेचे सदस्य, त्यांचा कार्यकाळ, सभागृहाचं कामकाज कसं चालतं आणि सगळ्यात शेवटी विधानसभेचे सर्वात महत्त्वाचे अधिकार कोणते आहेत यावर आपण सविस्तर बोलू. बरं, कुठलाही कारभार सुरळीत चालावा यासाठी एक सिस्टम, एक रचना लागतेच. चला तर मग पाहूया आपल्या राज्य सरकारची ही रचना नेमकी कशी आहे आणि हो, ती आपल्या राष्ट्रीय स्तरावरच्या रचनेशी किती मिळतीजुळती आहे हेही बघू. आपल्या राज्य सरकारचा कारभार 3 मुख्य खांबांवर उभा आहे, जेणेकरून सत्तेचा समतोल टिकून राहतो. पहिला स्तंभ म्हणजे विधिमंडळ, जे कायदे बनवतं. दुसरा आहे कार्यकारी मंडळ, जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरा न्यायमंडळ, जे कायद्यांचा योग्य अर्थ लावतं. आज आपलं संपूर्ण लक्ष असणार आहे ते या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभावर, म्हणजेच विधिमंडळावर. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. आपल्याला वाटतं की सगळ्या राज्यांमध्ये कायदे बनवण्याची पद्धत एकसारखीच असेल, हो ना? पण तसं अजिबात नाहीये. आपल्या भारतात राज्यांच्या विधिमंडळाचे 2 वेगवेगळे मॉडेल आहेत. फरक अगदी सोप्पा आहे. 1 सभागृह विरुद्ध 2 सभागृह. काही राज्यांमध्ये फक्त एकच सभागृह असतं, त्याला आपण विधानसभा म्हणतो. तर काही राज्यांमध्ये विधानसभेसोबत एक दुसरं वरिष्ठ सभागृहही असतं, ज्याला विधान परिषद म्हणतात. या दुसऱ्या सभागृहाचं काम काय, तर विधानसभेने पास केलेल्या कायद्यांवर पुन्हा एकदा नजर टाकणं. तुम्ही याला एक प्रकारचा सेफ्टी चेक समजू शकता. मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की जर ही चेक अँड बॅलन्स ठेवणारी दुसरी सिस्टेम इतकीच महत्त्वाची आहे, तर मग ती फक्त मोजक्याच राज्यांमध्ये का आहे? चला पाहूया, ही राज्य आहेत तरी कोणती. यादी बघितली की लक्षात येतं की आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश यांसारख्या काही मोठ्या राज्यांनी ही 2 सभागृहांची रचना स्वीकारली आहे. पण याउलट देशातली बहुतेक राज्य मात्र फक्त एकाच सभागृहावर म्हणजेच विधानसभेवर अवलंबून आहेत. चला, आता आपण थेट विधानसभेतच जाऊया. ते सभागृह जिथे लोकांचे प्रतिनिधी बसतात. पाहूया इथे किती सदस्य असतात आणि सदस्य होण्यासाठी काय काय पात्रता लागते. सभागृहात खूप जास्त गर्दी आणि गोंधळ होऊ नये म्हणून आपल्या संविधानाने सदस्यांची एक कमाल मर्यादा ठरवली आहे आणि ती आहे 500. यामुळे कामकाज सुरळीत चालतं. आणि दुसरीकडे सभागृह इतकंही लहान नको की समाजातल्या सगळ्या गटांना प्रतिनिधित्वच मिळणार नाही. म्हणून किमान सदस्य संख्या 60 ठरवण्यात आली आहे. अर्थात गोवा किंवा सिक्कीम सारख्या लहान राज्यांना यातून सूट दिली आहे. ते अपवाद आहेत. बरं, हे आकडे आणखी सोपे करून समजून घेऊया. उदाहरणार्थ कर्नाटक विधानसभा, तिथे सध्या 224 सदस्य आहेत. म्हणजे बघा, 500च्या कमाल मर्यादेपेक्षा कमी आणि 60च्या किमान मर्यादेपेक्षा जास्त. अगदी परफेक्ट. आता हा आकडा बघा, हा खूपच महत्त्वाचा आहे. नारी शक्ती वंदन अभियान नावाच्या ऐतिहासिक घटनादुरुस्तीनुसार आता विधानसभांमध्ये महिलांसाठी तब्बल 33% जागा राखीव असणार आहेत. विचार करा, यामुळे राजकारणात महिलांचा सहभाग किती मोठ्या प्रमाणात वाढेल. बरं, आमदार होण्यासाठी काही बेसिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार भारताचा नागरिक हवा, वय किमान 25 वर्ष पूर्ण हवं आणि तो कुठल्याही सरकारी नोकरीत नसावा. तसंच तो दिवाळखोर नसावा किंवा त्याच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसावा. या सगळ्या अटींमागचा उद्देश एकच आहे की सभागृहात फक्त जबाबदार आणि लोकांची सेवा करणारे नागरिकच पोहोचले पाहिजेत. साधारणपणे विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. पण समजा सरकारने आपलं बहुमत गमावलं, तर अशा परिस्थितीत विधानसभा वेळेआधीच बरखास्त केली जाऊ शकते आणि मग राज्यात थेट केंद्राचं शासन लागू होतं, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. आता विचार करा, शेकडो सदस्य, वेगवेगळे पक्ष, जोरदार चर्चा, कधीकधी वादविवाद, या सगळ्या गदारोळात सभागृहाचं कामकाज सुरळीत चालतं तरी कसं? तर ही सगळी जबाबदारी असते सभापतींवर, म्हणजेच स्पीकरवर. हे सभापती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष असतात. त्यांची निवड सदस्य स्वतःमधूनच करतात. एकदा निवड झाल्यावर ते कोणत्याही एका पक्षाचे राहत नाहीत, तर संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधी बनतात. त्यांची भूमिका एखाद्या निष्पक्ष अंपायरसारखी असते, जो नियम आणि शिस्त पाळून सगळ्यांना समान संधी देतो. सभागृहात कुठल्या विषयावर चर्चा होणार, कोण किती वेळ बोलणार, हे सगळं सभापतीच ठरवतात. आणि इतकंच नाही, समजा एखाद्या बिलावर मतदान झालं आणि मतं बरोबरीच सुटली,
तर त्यांचं निर्णायक मत किंवा कास्टिंग वोट हे ठरवतं की पुढे काय होणार. त्यामुळे त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची असते. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. विधानसभेची खरी ताकद, खरी पॉवर आहे तरी कुठे? तिचे असे कोणते अधिकार आहेत जे आपल्या रोजच्या आयुष्यावर थेट परिणाम करतात? विधानसभेचे अधिकार समजून घेण्यासाठी आपल्याला 2 प्रकारचे बिल किंवा विधेयकं समजून घ्यावी लागतील. एक म्हणजे सामान्य विधेयकं आणि दुसरं म्हणजे वित्तीय विधेयकं, म्हणजेच पैशांशी संबंधित बिल. सामान्य बिलांच्या बाबतीत विधान परिषदेला थोडाफार अधिकार असतो, पण जेव्हा विषय पैशांचा येतो तेव्हा सगळी सत्ता विधानसभेच्याच हातात असते. हे जरा नीट समजून घेऊ. समजा विधानसभेने एक सामान्य विधेयक पास केलं तर विधान परिषद त्याला जास्तीत जास्त 3 महिने थांबवू शकते. पण विधानसभेने तेच विधेयक दुसऱ्यांदा पास करून पाठवलं तर परिषदेला ते फक्त 1 महिन्यासाठीच थांबवता येतं. म्हणजे एकूण काय तर 4 महिन्यानंतर विधानसभेची इच्छाच अंतिम ठरते. थोडक्यात सांगायचं तर परिषद फक्त एक स्पीड ब्रेकर आहे, रेड सिग्नल नाही. पण जेव्हा विषय पैशांचा असतो, म्हणजे राज्याच्या तिजोरीचा, तेव्हा नियम एकदम कडक आहेत. विधानसभेने एखादं पैशाचं बिल म्हणजे धनविधेयक पास केलं की विधान परिषदेला त्यावर विचार करायला फक्त आणि फक्त 14 दिवस मिळतात. या 14 दिवसात त्यांनी काहीच केलं नाही तर ते बिल दोन्ही सभागृहांनी पास केलंय असं आपोआप मानलं जातं. म्हणजे इथे विधानसभेचा शब्दच अंतिम आहे. हा तक्ता बघा. यावरून विधानसभेचे अधिकार किती व्यापक आहेत याचा अंदाज येतो. ते फक्त राज्यापुरते कायदेच बनवत नाहीत, तर राज्याच्या बजेटवर पूर्ण नियंत्रण ठेवतात. सरकारला प्रश्न विचारून कामाचा हिशोब मागतात आणि एवढंच नाही तर देशाचे राष्ट्रपती निवडण्याच्या प्रक्रियेतही ते सहभागी होतात. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण पाहिलं की लवकरच विधानसभेत 33% सदस्य महिला असणार आहेत. या मोठ्या बदलामुळे सभागृहाचे प्राधान्यक्रम कसे बदलतील? आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा यांसारख्या विषयांना जास्त महत्त्व मिळेल का? या बदलामुळे आपल्या राज्याच्या कारभाराची दिशा कशी असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.